एक जुलै 2026 ते 30 जून 2029 या कालावधीसाठी पाणीपट्टीचे ठोक जलदर निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं विभागनिहाय सुनावण्या घेतल्या होत्या. 27 मे 2026 रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र या सुनावणीची माहिती जलसंपदा विभागाच्या क्षेत्रीय, उपविभागीय आणि विभागीय कार्यालयांकडून सर्व संबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी पंपधारक आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे प्रतिनिधी सुनावणीत सहभागी होऊ शकले नाहीत, असा आरोप कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यातील नदी आणि तलाव यामधील पाणीपट्टीचे दर ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांना आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे जाहीर सुनावण्या घेतात आणि पाटबंधारे खात्याला दर निश्चित करून देतात. मग त्यामध्ये औद्योगिक ग्राहक, घरगुती पाणी वापर करणारे ग्राहक, तसेच शेतीपंपासाठी लागणारे शेतकरी ग्राहक अशी विभागणी केली जाते. आणि त्यामध्ये 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 पर्यंतचे दर निश्चितीसाठी गेल्या महिन्यामध्ये जाहीर सुनावणी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतली. परंतु ही सुनावणी घेत असताना सर्वसामान्य लोकांपर्यंत, म्हणजे घरगुती ग्राहक असतील, शेतकरी असतील किंवा उद्योजक, व्यापारी असतील, यांच्यापर्यंत ही जाहीर सुनावणी घेतली जाणार आहे याबाबतची माहिती पोचली नाही. ही वस्तुस्थिती आहे. तसंच 18 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आलेले नवे जलदर मार्च 2022 मधील दरांच्या तुलनेत तब्बल 13 पट वाढले असल्याचा दावा करत ही दरवाढ सहकारी पाणीपुरवठा संस्था आणि वैयक्तिक कृषी पंप धारकांना परवडणारी नसल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच या जनसुनावणीमध्ये ज्या ज्या घटकांचे दर पूर्वी काय होते आणि नवीन काय असणार आहेत आणि त्या सर्व माहिती जी आहे ती विभागीय कार्यालय, अधीक्षक अभियंता कार्यालय, उपविभागीय कार्यालय या ठिकाणी तिची माहिती उपलब्ध असणं गरजेचं होतं आणि तसं यांनी जाहीर प्रकटनमध्ये देखील दिलेलं होतं. पण कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा इथल्या कोणत्याही विभागीय, उपविभागीय कार्यालयामध्ये या जनसुनावणीच्या बाबतची माहिती कुठंही उपलब्ध नव्हती. ही बाब आम्ही या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सुनावणी ज्या वेळेला झाली त्यावेळेला आम्ही ही बाब महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे चेअरमन त्रिशला ठाकरे मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. आमच्याबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातल्या देखील काही शेतकऱ्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यामध्ये लोकप्रतिनिधींनीसुद्धा भाग घेतला होता आणि त्यांनी देखील ही बाब चेअरमन साहेबांच्या निदर्शनास आणून दिली आणि ही सुनावणी 15 दिवसांनी पुन्हा घ्यावी, कारण या सुनावणीची माहिती सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचलेली नाही. हे सांगून देखील 1 जुलैला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. सांगली जिल्ह्यामध्ये तर कोणत्याही विभागीय कार्यालयात त्यांच्या ही सुनावणी घेतली जाते आहे याची देखील माहिती नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसांनी या सुनावणीला जे काही त्यांचं म्हणणं आहे ते मांडता न आल्यामुळे सामान्य नागरिकाचा अधिकार हा कुठेतरी हिरावून घेतला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 या कालावधीसाठी पाणीपट्टीचे ठोक जलदर निश्चित करण्यात आलेत. नदीमधून शेतीसाठी उपसणाऱ्या पाईपवर मीटर बसवणं बंधनकारक केलंय. त्यामुळं शेतकऱ्याला मोठा फटका बसणार असल्यानं असंतोष निर्माण झालाय. त्यामुळं परत एकदा जनसुनावणी घ्यावी अशी मागणी विक्रांत पाटील किणीकर यांनी केली आहे. यामध्ये सर्वात गंभीर बाब आता त्यांनी याबाबतचे ठोक जलदर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ठरवून दिले. 1 जुलै 2026 पासून 30 जून 2029 पर्यंतचे दर ठरवून दिलेले आहेत. आणि हे दर ठरवून देत असताना त्यांनी शेतकऱ्यांना नदीतून उपसा करणारे जे काही पाईपलाईन आहेत त्याच्यावर मीटर बसवणे बंधनकारक केले.
आता वास्तविक पाहता आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, अगदी मुंबईमध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहेत तिथले फिल्टर केलेल्या पाण्याचे घरगुती वापरणारे मीटर टिकत नाहीत. अनेक ठिकाणी सदोष मीटर आहेत आणि त्याचे रिपेअर मेंटेनन्स परवडत नाही. अशा परिस्थितीमध्ये नदीमधून शेतीसाठी उपसणाऱ्या पाण्यावर 3 फूट ते 4 फूटच्या मोठ्या आमच्या पाईप असतात. म्हणजे अगदी 6 इंचापासून ते 4 ते 5 फुटापर्यंतच्या पाईपवर मीटर बसवणे हे वास्तविक शक्य नाही आहे. आणि तरीही त्यांनी त्याची बसवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हे मीटर बसवावेत अशी त्यांनी ऑर्डर केलेली आहे. आणि जे लोक मीटर बसवणार नाहीत त्यांना आत्ताच्या दराच्या दुप्पट दर लागू होणार. म्हणजे आत्ता 1346 रुपये प्रति हेक्टर दर आहे शेतकऱ्यांना, तो 2727 रुपये प्रति हेक्टर दर होणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं एकरमध्ये तर 538 रुपये प्रति एकर दर जो गेल्या वर्षीपर्यंत होता तो आता प्रति एकरला 1094 रुपये होणार. आणि यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. आम्ही वारंवार सरकारकडे मागणी करतोय की ही जनसुनावणी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं पुन्हा एकदा घ्यावी आणि सर्वसामान्य लोकांच्या भावना ऐकून त्यानंतर ही जनसुनावणीचे जे काय असतील ते ऑर्डर करावी. यासोबतच जलदर पूर्वीप्रमाणे पीक आणि क्षेत्रावर आधारित ठेवावेत, जलमापक मीटरची सक्ती टप्प्याटप्प्यानं करावी, पाणी परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करावी आणि नव्या दरवाढीचा पुनर्विचार करावा अशा मागण्या पावसाळी अधिवेशनात देखील करण्यात आल्यात.